विनंती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 15 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखल या लहानशा गावात झाला. त्यांचे नाव ठेवले केशव आणि त्यांची आई त्यांना प्रेमाने बाळ या नावाने हाक मारित असे. पुढे बाळ हेच नाव प्रचारात आले आणि आयुष्यभर हेच नाव चालू राहिले. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर शास्त्री. ते मोठे पंडित होते. मराठी शाळेतील शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी सुरू केली. टिळकांच्या आईचे नाव पार्वतीबाई. टिळकांचे वडील शाळेत शिक्षक असल्यामुळे शाळेत जाण्यापूर्वी त्यांचा घरी अभ्यास सुरू झाला. संस्कृत आणि गणित हे टिळकांच्या वडिलांचे आवडते विषय असल्यामुळे हे दोन्ही विषय त्यांनी घरी शिकवण्यास सुरुवात केली. वडिलांनी त्यांच्याकडून पाठांतरही खूप करून घेतले. मोठ्याने बोल बाळ. लहानपणापासूनच टिळक सत्यवादी होते आणि सत्यवादी बाणा हा त्यांचा स्वभावच होता. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला शहीद चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती. आपला भारत देश ब्रिटिशांच्या झोपड्यातून मुक्त व्हावा म्हणून अनेक देशभक्तांनी प्रयत्न केले. यापैकी अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. देशासाठी प्राणाची आहुती देणारा असाच एक क्रांतिकारक म्हणजे चंद्रशेखर आझाद. मध्य प्रदेशातील झाबुआ नावाच्या जिल्ह्यात भरवरा नावाचे छोटेसे खेडेगाव आहे. त्याच गावात 23 जुलै 1906 रोजी चंद्रशेखरचा जन्म झाला. चंद्रशेखरला बाळपणापासूनच खेळायची खूप आवड होती. शिक्षणात गोडी वाटत नसल्याने चंद्रशेखर शाळेत फारसा रमला नाही. त्याच्या वडिलांनी त्याला छोट्याशा सरकारी नोकरीला चिकटवून दिले. परंतु तिथेही मन न रमल्याने चंद्रशेखरने काही काळ मुंबईत छोटी मोठी कामे केली. पुढे संस्कृत शिकण्यासाठी चंद्रशेखर काशीला गेला. संस्कृत शिकता शिकता त्याचा भरपूर व्यायाम सुरू होता. जिथे कुठे अन्याय दिसायचा तिथे चंद्रशेखर धावून जायचा व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या ताकदीचा हिसका दाखवायचा. मोठ्यापणी चंद्रशेखर आझाद भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्य लढाईत सहभागी झाले. त्यांनी क्रांतिकारांची फळी उभारली. इंग्रज सरकार चिडले व त्यांना पकडण्यासाठी त्यांनी बक्षिसे जाहीर केली. इंग्रजांच्या चकमीतून त्यांनी स्वतःलाच गोळी मारून घेतली. असे होते थोर क्रांतिकाराला माझ्याकडून प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला अहिल्याबाई होळकर यांची माहिती सांगत आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 साली अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे आणि आईचे नाव सुशीलाबाई शिंदे होते. मानकोजी शिंदे हे गावाचे पाटील होते. पती पत्नी दोघेही धर्मपरायण होते. गावात आणि परिसरात त्यांचे नाव लौकिक पसरलेले होते. धार्मिक गोष्टीत ते नेहमी पुढाकार घेत असत. पूजा, पोथी, कीर्तन, प्रवचन यात त्यांना रस होता. आईची देवपूजा, गोरगरिबाविषयीचा कळवाला अहिल्याबाई पाहत असे. घरातील सात्विक आणि धार्मिक वातावरणामुळे अहिल्याबाईवर उत्तम संस्कार झाले. धर्मग्रंथांविषयी तिच्या मनात आवड निर्माण झाली. गरीब गरजू याविषयी तिच्या मनात आवड निर्माण झाली. त्या कोवळ्या वयातच ती धार्मिक बनली. त्या काही शिक्षणाचा प्रसार नव्हता. मुलांना शाळेत टाकण्याची रीत नव्हती. परंतु दूरदृष्टी असणाऱ्या मानकोजी शिंदेने आपल्या मुलीला घरीच लिहायला वाचायला शिकवले. त्यामुळे मोठेपणी अहिल्याबाई होळकर लोकनायक आदर्श बनली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.